तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात आज मी केलेली आहे. तर आम्ही पोचलो आहे कोल्हापूरला आणि हा बघा आमचा ब्लॉगर. हा मला कामावर ठेवले, पैसे पण देत नाही. पण तर बाई जाणार नाही, कारण की आपल्याला फुल गांड फटते. आपली पैसा नाही हाय, पैसा कमी हाय. नहीं सालू क्या यहाँ कुछ तो गड़बड़ है. हाय पैसा कमी हाय. पैसा नाही हाय, पैसा कमी हाय. जय महाराष्ट्र पब्लिक, पुन्हा एकदा आपल्या पार्ट 3 ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आमचं ठिकाण आहे डायरेक्ट कोल्हापूर. नेरी म्युझियम, शाहू पॅलेस, गोपेश्वर मंदिर आणि महालक्ष्मी टेम्पल. आता ह्या ठिकाणावर जाणार आहोत आम्ही. सध्या आम्ही चाललोय स्वामींच्या मठात पाया पडायला. 6:20 झालेलं आहे. आता चाललेलो आहे, कारण की CNG इकडे खूप प्रॉब्लेम आहे CNGचा, म्हणून लवकरच चाललो आहे आम्ही कोल्हापूरला. तर चला भेटूया पुढे. आंघोळ करून चाललो. आर्यन त्यासाठी भारी अँगल आहे. तर गाईज आता आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहे हॉटेलवर. आणि ते बघा यांची मस्ती बघा. आणि मी पण माझा घोडा घेतलेला आहे, काल घेतला विकत नवीनच. मस्त आहे एकदम स्ट्रॉंग. आणि आज पुरी भाजी घेतलेली आहे आणि मिसल घेतलेली आहे. आज आमच्या ग्रुपमधील एकाचा बड्डे आहे. त्यांनी आम्हाला सांगितलंही नाही, आम्हाला वाटलं उद्या आहे का, पण आज आहे त्याचा बड्डे. तर आम्ही काहीतरी करणार, प्रँक करणार आहे. मध्ये प्लॅन करू, समजून नाही देणार की आम्हाला माहिती आहे त्याचा बर्थडे आहे. तर बघूया. छोटू बघा देवलीचा छोटू, तो आता हॉटेलमध्ये गेलेला आहे आतमध्ये. ऊस मागायला कसा गेलता. प्लॅनची वाट लावलेली आहे आणि तर मेहनत फाईन होती कडून. बरोबर केलेला. आता मला सांग, ह्यानी मला यांनी सांगितलं. स्पॉइल केलं यांनी. मला कंटाळा आला माझ्या बर्थडेच्या वेळी. मला पण आजच तुला सांगू सुद्धा हॅपी बर्थडे विश नाही करू. A few moments later. तर नमस्कार मित्रांनो, ब्लॉगची सुरुवात आज मी केलेली आहे. तर आम्ही पोचलो आहे कोल्हापूरला आणि टीम बघू शकता तुम्ही. हे आमचे ब्लॉगर अध्यक्ष. तर गाईज आज अंगू ऋतिक तांबोली ब्लॉगिंग सांभाळणार आहेत. तर फुल सपोर्ट त्याला पण. चला. हे आमचे तेजा मामूस, कडक कपडे घातलेले आहेत, 800 रुपये. आणि बघा आता सगळेजण जमत आहेत, हळूहळू येतील सगळेजण खाली. आम्ही बुक केलं आहे शिवकमल यात्री निवास. तुम्ही इथे AC नॉन AC रूम कुठलाही बघू शकता. तुम्हाला इथला नंबर दिसत असेल, याचा स्क्रीनशॉट काढा. खूप कमी दरात तुम्हाला चांगल्या रूम मिळतील. रूमचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला दाखवेनच मी, किंवा मध्ये कुठली तरी व्हिडिओ टाकेनच. बाय बाय. पब्लिक जमा झालेली आहे. आता चाललो आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला. हे बघा आमचे ब्लॉगर, हे बाकीचे सगळेजण. ह्या शॉपमध्ये व्हिजिट केलेलं आहे आणि एक घड्याळ घेतलेला आहे. घड्याळ घेतलेलं आहे बघा. आणि तेजा वहिनी किचन घेतलेला आहे डोरीमॉनचा. हा बघा. तुम्ही बघू शकता, हा भव्य दिव्य गेट आहे.
खूप सुंदर बांधकाम पण सुंदर. छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट. ओके, आतमध्ये काय काय गोष्टी आहेत. हा भव्य दिव्य राजवाडा, सर गेट म्हणताय. बहुतेक इकडनं एंट्री आहे, काही कळत नाही आम्हाला. एकतर आम्ही माझ्यासाठी हे घड्याळ घेत बसलो, त्यामुळे काय कळत नाही तर कुठे विचारू. इथे खूप जुन्या वास्तू आहेत भरपूर. मुख्य दर्शन रांग आपल्याला मिळालेलं आहे. आपण मुख्य दर्शन रांगकडे जाऊया लवकरात लवकर. बहुतेक हेच मंदिर असावं, माहीत नाही, पण हेच दिसतंय, हेच मंदिर असेल. इकडे मुख्य दर्शन रांग आहे. तिकडनं डायरेक्ट जायचं का? बघूया, चल. बहुतेक तिकडनंच असेल ना. इकडनंच आहे ना. चप्पल ठेवू घे यांच्याकडेच. कुठे ओटी घेऊया का? काहीतरी घेऊया थांब, म्हणजे तिकडे आपल्या चपला सेफ राहतील. इधरचे लेफ्ट. इथं दर्शन रांग आहे. तर बघू शकतो देवीसाठी आपण कमळ, वेणी आणि हा हार घेतलेला आहे. जाऊया आता मंदिरात प्रवेश करूया. मे बी मोबाईल अलाउड नसेल तर बघूया. आपण पोहोचले त्या मंदिरात. आपली गँग दिसत असेल इकडे आहे आणि आपण इकडे मंदिराचं बांधकाम बघू शकतो. जुनं आहे, त्याच्याबद्दल माहिती मिळायला हवी. कोणत्या बघू लोकल माणसातून आपल्याला काय माहिती मिळतं का याबद्दल. हा परिसर आहे, पूर्ण परिसर. त्याने आता दर्शन घेतलेलं आहे. अंबाबाईचा आपल्याला व्हिडिओ काढता नाही आला, कारण तिथे आपल्याला मनाई होती व्हिडिओग्राफी करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी, त्यामुळे नाही काढता आला. पण जरा देवीचा आवार आहे, बघू शकता. खूप सुंदर काम केलं. आता माहीत नाही की हे जुनं बांधकाम तर दिसतं. इथे मुखदर्शन प्रवेशद्वार आहे. आम्ही जिथनं घेतलं तिथे गाभाऱ्याचं प्रवेशद्वार आहे. इथे आहे मंदिर आहे, दत्त मंदिर आहे आपलं. आणि बघत आहे हे शिल्पकाम, त्या मंदिराचं बांधकाम, हा कळस. इथे मुखदर्शनाची रांग आहे इथे. आणि आम्ही जिथनं आता आलो, म्हणजे ह्या दिशेने आलो, तिथे तुम्ही गाभाऱ्याचं दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, आता आम्ही ज्योतिबाला आलेलो आहे. ज्योतिबाचं मंदिर बघा तुम्ही कसं आहे. जे ते म्हणते माझा हार न, मग ते हार कुणाचा राहिला? ज्योतिबाच्या नावानं
A few moments later. गुड मॉर्निंग मंडळी. तर आम्ही आलोय कनेरी म्युझियममध्ये. कनेरी म्युझियममध्ये आलोय पण फक्त 20-20 रुपये तिकीट काढून. आमच्याकडे पैसे नाहीत. आमचं पैसा सगळं संपलं पाहिजे. आम्ही फुकटमध्ये आम्ही आता ते करू. म्हणून आम्ही आता फुकटमध्ये आलो इथे. फक्त इकडनं फिरणार, फोटो काढणार, लोकांना जलवणार आणि निघणार. पब्लिक चाललेली आहे. आजूबाजूचा परिसर बघा, चांगला आहे. असं एवढा. हा बघा आमचा ब्लॉगर. हा मला कामावर ठेवले, पैसा पण देत नाही. माहोल तर कडक आहे. हे एक नंबर आहे. खूप छान आहे. म्हणजे 20 रुपये तिकीट काढू म्हणून ठीक आहे. 20 रुपये म्हणजे फक्त गाडीच्या पार्किंगचे 20 रुपये भरलेत आम्ही. बाकी काय नाही. वाव सुंदर आहे. एक नंबर. एरिया चांगला आहे. फिरू शकता तुम्ही. इथं गार्डन वाईज 20-20 रुपये काय टाकायला. आणि हे आमचे वाव सुंदर. आज आहे आमचा लास्ट डे. तर आज आम्ही आहे गणपतीपुळेला आहे. आणि आज आपला ब्लॉग करणार आहे ते तेजस भाई बोला. आता आम्ही चाललो दर्शनाला गणपतीपुळेला देवळात. आणि आता आम्ही दर्शन घेऊन आरेवारी बीचवर जाणार. आरेवारी बीचवर डायरेक्ट पोहण्यासाठी. आणि समोरच मंदिर आहे इकडे. तर आता पुढची माहिती आहे त्यानंतर. तर काहीच पोर आहे बघा. गणपतीसाठी दुर्वा, नारळ आणि फूल, मिठाई पण घेतलेली आहे, मोदक. हा इकडे पुढे मंदिर आहे आणि हा समोरलाच बीच. मला घेतला तुला. बघू शकतात किती मोठ्या लाटा येतात. मंदिर आहे इथे. खूप मस्त आहे. बीच बघा किती जवळ आहे. पोरा फोटो काढतात बघा. नुसती फोटो. माझा एक पण नाही फोटो काढत. काय बोलतोस? बघा
नुसती शॉपिंग नुसती शॉपिंग पैसा नुसता पैसा आहे पैसा. त्याच्याजवळ तर इतका पैसा आलेला नाही बघा. गाडी घेतली भाच्याला गाडी, मामाने लाई गाडी. निस्ती मामाने आली गाडी. कोण तर गाईज आज पोरं आलेले झिपलाईन करायला आणि इथे समोर झिपलाईन आहे आणि तो बीच आहे समोर. आता पोरा झिपलाईनला तयार झालेले आहेत जायला. आपण तर बाई जाणार नाही कारण की आपल्याला फुल गांड फाटे आपली. पैसा नाही हाय, पैसा कमी हाय. आणि हे बघा चाललेले आहेत इथून डायरेक्ट तिकडे. सेटअप बघायचा आहे ना, इकडे बघा. इथे एक वरती, तो एक हा एक तिकडे एक आणि ते वरती एक आहे. पुराडा